मॉर्निंग एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसात। तर आज आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस। तर अजून आमची आरती नाही झाली आहे। आमची सकाळ केव्हाच झाली, नेहमीप्रमाणे 8 वाजता। गाव आहे म्हटल्यावरती लवकर उठावं लागतं। सो आता वाजलेत अजून 12। म्हणजे मुंबई साईडला युजली 11-12 वाजेपर्यंत होते आरती, पण गाव साईडला 8, 9, 10च्या दरम्यानच आरती लवकर आटोपली जाते। पण आज आम्हाला थोडा उशीर झाला बिकॉज आमच्या घरातले काही लोक बाहेर गेलेत लांज्याला सिटीमध्ये सामान आणायला किंवा काहीतरी कामं करता गेले। सो आता आम्ही उठलोय, फ्रेश वगैरे झालोय। गणपती बाप्पाचा पण बघा, आमचा गणपती बाप्पा पण किती गोड दिसतो। तर आज आम्हाला फुल अवेलेबल नाही झाले म्हणून आम्ही आज आर्टिफिशियल हार घातलाय, फ्लावर नेकलेस बोलते, आर्टिफिशियल हार घातलाय गणपती बाप्पाला। आणि आमचे जरा पाठीमागे कॉन्ट्रॅक्टर आले जे घराचं काम अजून चालू आहे आमचं। तर तुम्ही बघू शकता अजून रिनोव्हेशन चालू आहे। तर मी आत्ताच दुकानात जाऊन आली, दुकानातून आली आणि आता जेवण बनवते। तर जेवण झाल्यावर तोपर्यंत येतील, मग आम्ही आरती करू आणि मग आजचं जे काय असेल। आणि आज बहुतेक ऋषी पौर्णिमा आहे, ऋषी पंचमी आहे। ऋषी पंचमीचं आज सेलिब्रेशन असणार आहे नदीवरती। तर आपण सुद्धा नदीवर जाणार आहोत थोड्या वेळेनी, कारण तिकडे सगळे आजी लोक वगैरे येतात, हे त्यांची ती ऋषी पंचमी साजरी करतात म्हणून आपण नदीवर जाणार आहोत आता थोड्या वेळाने। तोपर्यंत आपण जेवण आटवून घेऊ। मी भात डाळ वगैरे बनवून घेतलाय, आता भाजी बनवते। सो चला, जसं की भात आणि डाळ वगैरे मी लावून झाली आहे आणि मी आता बनवते छोलेची भाजी, जी मी रात्रीच भिजत घातलेली। ॲक्च्युली कालचा बोलतात ना गुड नाईट बोलायला नाही जमला बिकॉज भजन होतं आमच्या घरी, जसं की तुम्ही बघितलं। सो भजनामुळे आम्ही लवकर झोपलो रात्री, म्हणजे मी इन्स्टंट मोबाईल यूज करता करता झोपून गेले। सो आमचं झालंय हे, आता मी वाटण प्युरी थोडीशी करून दुकानात गेलेले, तर मी दुकानातून पण काही सामान आणलं आणि माझी आजी लोक मला ओरडत होते की जिथे पण जाते नुसती काही ना काही घेऊनच येते, एखाद्या सामानासोबत येतच नाही शिवाय। म्हटलं येस इट्स आणि मी गरजेच्याच गोष्टी आहे, ते वायफळ गोष्टी नाही आहे। जसं की आता हे टोस्ट, हे आपण नाश्त्याला वगैरे चायसोबत खाऊ शकतो। आणि स्नॅक्स माझ्याकडे काहीच नव्हतं स्नॅक्समध्ये, म्हणजे आम्ही फराळाचे सगळे पॅकेट्स वगैरे आणलेत ऑलमोस्ट हॉट चिप्समधून, पण तरी पण लेस वगैरे घेतली। गवार आणली आहे उद्यासाठी, खीर बनवायची म्हणून दूध आणले। ऑलरेडी एक दुधाचं पॅकेट मी गरम केलं बिकॉज सकाळपासून काही नाही खाल्लं, आजीसाठी डाय घेऊन। आणि आपल्या इकडे मी शास्त्री माझ्या बॉटल्स आणले नाही आहेत, कॅरी नाही केले। सो पॅकेट्स बाकी घ्या, बिस्किट आणि खीरमध्ये टाकायला इलायची पावडर आणि चारोळी। त्याला ॲज युजल मला खूप दिवसापासून चॉकलेट क्रेविंग्स होतात आणि मला ते चॉकलेट भेटत नाही। तर आज जाऊन कुठे मला हे किटकॅट भेटले, तर ते मी 4 उचलून आणले, फक्त 4च अवेलेबल होते। आणि हे कोकोग्री, दॅट्स इट, एवढंच आणलं। तर तुम्हीच बोला ही वायफळ गोष्ट आहे का गरजेची गोष्ट आहे? या सगळ्या गरजेच्याच गोष्टी, म्हणजे आता जरी बिस्किट राहिलं तर हे वाया तर नाही जाणार ना, आपण खाऊ शकतो। खरं बाई कोण समजाय। तर आपण बघितलं शेवाई टाकली, त्यात मी मिरची पावडर वरून अशी स्प्रिंकल केली, थोडीशी चारोळी टाकली, ड्रायफ्रुट्स आपल्याला दुकानात भेटले नाही म्हणून आपण, आणि आता आपण कच्चं दूध त्यात टाकलं। चटका लागला, नैवेद्य गणपती बाप्पासाठी। आरतीची तयारी करतोय। कुमरा चंदनाची ओटी, कुमकुम केशरा, हिरे जनिक मुकुट शोभतो बरा, रुंझुंती नुपुरे चरणी घागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती। दास रामाचा वाट पाहे सजना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना, जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, जय देव जय देव।
जसं की कालचं वातावरण बघितलं तुम्ही, आजचं वातावरण खूप स्वच्छ आहे, क्लीन अँड क्लिअर पाणी कॅन सी. आणि सगळे उघडी पोरं तिकडे बसते. परत परत वन्स मोर. कॅन यू सी दिस? बीजेपी आगे बढो. तर आम्हाला वैताग आला म्हणून आम्ही निघालो बाहेर आणि हे बघा ब्लॉग मध्ये घुसायचा पूर्णपैकी प्रयत्न चालला. सी द बॉय इज कॅरिंग पिंक छत्री. तर आम्हाला कंटाळा आलेला, मगाशी आम्ही हाऊसी खेळत बसलेलो म्हणून आम्ही आता निघालो. घ्या हिच्याशी बोलून घ्या. बोल. हाय गाइस. हाय. हाऊ आर यू? हाय. हाय. हमने दो मोदक खाया. बोल. हमने दो मोदक खाया. तर आज आम्ही निघालोय असंच राऊंड मारायला. आम्ही रील बनवणार होतो. हा पाऊस काय आम्हाला बनवून देणार ना. थोडे दिवस थांबणार तर काय होईल. इट शुड स्टॉप सो वी कॅन डू. ही फुल हिरवळ आहे. वेट आय विल सी द ग्रीनरी. आमच्याकडचे रस्ते भारी आहेत. आणि संस्कृती बीजेपीचं फुल प्रमोशन करते. अरे ती शिवसेनाची फॅन आहे. फॅन आहे शिवसेना नाही, मनसे. बाई. मनसे पप्पाचे सगळे. आम्ही आलोय आमच्या इथे असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात. हे आमचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर. गाईज ही हरवलेली आम्हाला भेटली आहे. हिची अपडेट आम्ही इंस्टाग्राम वर देऊ. तर तुम्हाला ही परत कुठे भेटली तर हिला आहे तिकडे सोडून द्या. ये बच्चा किसका खोया है देखो जरा. अरे ये बच्चा है जो वीडियो बना रहा है. किसका बच्चा खोया है ये देखो. ये किसका बच्चा खोया है? खोया है क्या मालूम. कौन है? कौन है? पहचानते नहीं है. आम्ही लोक हिला ओळखत नाही. कुठून आली आहे देव जाणे. सी. आणि पागलसारखी आम्हाला दगडी मारते. आय डोंट नो कोण आहे. आता यापुढे पुढच्या प्रवासात ती असेल कुठल्या तरी झाडावर आम्ही त्याला फेकून देऊ. जे की नाही होणार काही. चौकस. आणि हे आमच्या वाडीचं नाव बेलाची वाडी. आणि बेलाच्या वाडीचं हे विठ्ठल रखुमाई मंदिर. आपलं कोल्हापूरचं वी आर वॉकिंग सायमल्टेनियसली. भाई ही जर पूर्ण दिवस असते ना माझ्यासोबत मी एक व्लॉग शूट करू दिलं नसतं मला. ही गावाकडची जुनी घरं जे कौलं असतात त्याच्यावरती. तिला कच्चा हाऊस बोलतात. हा म्हणजे तिच्या भाषेत कच्चा हाऊस म्हणजे ही जुनी पद्धत होती. ही कौलांचे घर इंग्लिश मध्ये बोलतात. ही जुनी पद्धत आहे. आणि आता लोक हे पत्रे वगैरे लावतात. बाकी बघा तुम्ही लांब लांब पर्यंत सगळ्यांचे कौलांचेच घर आहेत. इव्हन आमच्या इथे सुद्धा आमच्या वाडीत सुद्धा. हॅलो गाईस. आम्ही इकडे चालतोय. आम्ही इकडे चालतो आणि इकडे काहीतरी येतोय. हा आणि ही बघा येडी आहे. आणि ही पण येडी आहे. ते माहिती नाही मला कुठून भेटलेत. मी एकटी चालत होती म्हणून. व्हेरी डेंजरस. गाईज असा हातातून फोन स्नॅच करून घेतलाय. नाही गाईस ही माझाच फोन आहे. बापरे. हे बघा इकडे सगळे कच्चा हाऊस. गाईस आता आम्ही बेडेवाडीत आलोय. बेडेवाडीच्या बाहेर. हा बेडेवाडीच्या बाहेर. हा हे बघू शकता एकता मित्र मंडळ. हे फोटो काढून टाकलं ग. हे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. आता आम्ही चालत चालत थोडा चालतोय फक्त चालतोय. बाकी काहीच नाही आमच्याकडे. काहीच नाहीये. आणि आज कदाचित आम्ही काहीतरी गेम्स वगैरे खेळू. तर आज इकडे आम्ही काय घरात झोपून राहिला नाही आलोय. भले पाऊस आम्ही तुम्हाला सांगते आम्ही मुंबईच्या लोकांना ना फुगड्या खेळायला आवडतं पण गावच्या लोकांना नाही आवडत.
गाईस आता आम्ही एवढा मुंबईवरून आलो तर आम्हाला असा क्रेज आहे की काहीतरी असं म्हणजे बघायचं. कोकण आता आम्ही तर खरंच कोकणी आहोत. हा. पण जी लोक आमचे फ्रेंड्स आहेत दे आर लाईक की तुम लोग इधर क्या रहता है, कैसे होता है. इथे बोलणं ऐकून बोल. गाईस माझी हाईट नाही बदलली म्हणून अशी राहते. तर म्हणून आम्ही आज जरा प्लॅन केला की आफ्टर आरती ह्यांच्या इथे भजन आहे आज, जसं की काल तुम्ही बघितलं माझ्याकडे हिंदूकडे नाही. कालच्या व्लॉग मध्ये आमच्या घरी भजन होतं, तर आज ह्यांच्याकडे भजन आहे. जर मी भजनाला गेली तर आजही भजनाचं काही ना काही क्लिप्स तुम्हाला भेटतीलच व्हिडिओमध्ये. नाहीतर मग इव्हनिंगला आम्ही असं प्लॅन केला की गेम्स वगैरे किंवा काहीतरी असं डान्स वगैरे टाईप असं काहीतरी करू. म्हणजे रात्री सगळं भजन विजन झाल्यावर आम्ही भूताची स्टोरी आणि भूताची स्टोरी म्हैस आली आहे, मला भीती वाटते. काहीच आहे बघा. खूप म्हैस आली. म्हैस नाही बैल मारला हे नाही ना. नाही साईडला होता रे. मला भीती वाटते. काहीच आम्हाला खूप भीती वाटते याची का माहित नाही. हे बघ काहीच ते आमच्या बाजूने गेले तरी पण आम्ही आम्ही फुलं झाडात गेलेलो. आणि गाईस मग आमची ही दीदी आहे, ही आमची दीदी आहे. त्या दीदीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा सगळ्यांना. थँक्यू. गाईस सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सगळं करून टाका. पण खूप सारं प्रेम द्या. प्रेम कोणी खूप सारं प्रेम द्या. कोणी हे बघा आलोय पाचल वरून. हे लोक आलेले आहेत. आता आमची गँग आली आहे फुल. पाचलवरनं गेलेले आहेत, पाचलला गेलेले आहेत आणि आता हे लोक आलेले आहेत सगळे. आणि आता आम्ही लोक चाललोय घरी. आम्ही दोघींनी आता रील्स बनवले ते अंदाज मतलब बिना सॉंग्सचं डायरेक्टली. बघू जे काय असेल ते इंस्टाग्रामवर बघा, ते मी इंस्टाग्रामवर अपलोड करेन. आणि त्या ब्रिजवर आम्ही कधीच आलेलो उजेड असताना. आता थोडंसं काळोख झालं तरी आम्ही गेलो नाही. सगळं फुल गाईस. आम्ही लोक असे रील्स बनवलेत म्हणजे आम्ही लोकांना बिना सॉंग्सचे आम्ही रील्स बनवलेत फुल. आम्ही लोक लिपसिंग करत होतो. हा विदाऊट सॉंग आम्ही लिपसिंग करत होतो. ते झालं आणि तिथून आम्ही निघालो कारण परत पाऊस चालू झाला. पाऊस वेळ झाली मुळात. ही बघ छत्री आणि आता अर्धे लोक येत आहेत, अर्धे लोक आलेत. आता आम्ही लोक चाललोय. मग तुम्हा लोकांना रील्स बघायची असेल तर दीदीच्या इंस्टाग्राम वरती जाऊन तुम्ही रील्स बघू शकता. हे बघा ही पद्धत मतलब छत्री बित्री कुठे. हा सांग सांग आमची आता गँग सांग. आमची आता गँग फुल मोटी झाली. ये इंसान वाला प्राणी देखो रोड पे चल रहा है. बारिश आज गिरी नहीं, इसलिए बारिश की वजह से ये प्राणी बाहर आ चुका है पानी. असं जर पडलं तर. अँड येस गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर जसं की तुम्ही बघितलं आम्ही अख्खं इकडे तिकडे सगळं भटकून आलो. आज भटकून आल्यानंतर सगळी मी पूर्ण ओढली झालेली म्हणून मी चेंज केलं. आणि हा माझं इव्हनिंग आउटफिट. तर आता आरतीवाले येत आहेत म्हणजे जवळच पोचले. सो आता ते येते मग आरती होईल. मग आम्ही कदाचित हाऊसी वगैरे खेळू, त्यानंतर जेवायला येऊ, जेवू वगैरे. आणि मग कदाचित आज गेम्स खेळणार आहेत असं बोलणं झालं आहे. बघूया गेम्स होतील. आणि हो नेहमीप्रमाणे आपण एक्सटेन्शन लावलेत बघा. आणि ही रिंग माझी कस्टमाइज रिंग आहे बघा. इट्स अन सिल्वर रिंग कस्टमाइज. इट्स लाईक मून. तर आमचा गणपती बाप्पा. तर आपण आता आरतीवाल्यांची वाट बघूया. बघू ते येत आहेत. आरती होईल मग आम्ही जाऊ. आज बहुतेक माझं चालू आहे की प्रत्येक घरात जायचंय आरतीसाठी. तर बघूया ट्राय करूया. पाऊस चालू आहे नेहमीप्रमाणे. पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते. नेमका आरतीच्या वेळेलाच पाऊस पडतो. आता लेट सी जायचंय माझ्यात. मी तयारी तर आहे, फक्त भिजणार मग चिडचिड होणार म्हणून जरा अपडाऊन चालू देखते.
Thank you.